नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं उखाणा.मराठी या आपल्या उखाण्यांच्या सुंदर दुनियेत। मंडळी, आपल्या या चॅनलवर आम्ही नेहमीच एक वेगळा विषय घेऊन उखाणे सादर करत असतो आणि तुम्ही त्या उखाण्यांना चांगला प्रतिसादही देता। त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे उखाण्यांचा एक नवा कोरा विषय। मंडळी, सध्या लग्नसराई अगदी धुमधडाक्यात सुरू आहे आणि प्रत्येक नववधूला लग्नात उखाणे घेण्याचा आग्रह नक्कीच होतो। त्यामुळेच आजच्या व्हिडिओत मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे नववधूसाठी लग्नातील सप्तपदीचे उखाणे। हे उखाणे पाठ करायला अगदी सोपे आहेत, त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक सुद्धा करा। चला तर सुरू करूया नववधूसाठी लग्नातील सप्तपदीचे उखाणे। उखाणा नंबर 1। देव ब्राह्मण अग्निसाक्षीने घेतले मी फेरे सात, रावण धरला माझा जन्मोजन्मीसाठी हात। उखाणा नंबर 2। ज्ञानेश्वरांच्या प्रतिभेने डोळे दिपले जगाचे, रावांच्या सहसंसारात सुखी होण्यासाठी मागणे आहे तुमच्या आशीर्वादाचे। उखाणा नंबर 3। मातापित्यांच्या छायेत फुलासारखी वाढले, आजच्या दिवशी रावांच्या चरणावर जीवनपुष्प वाहिले। उखाणा नंबर 4। नयनाच्या आकाशात उमलते शुक्राची चांदणी, तुमच्याच आशीर्वादाने बाग फुलवीन टिंबटिंबांच्या अंगणी। उखाणा नंबर 5। चिमुकल्या ओढ्याची झाली विशाल नदी, रावांच्या बरोबर केली सप्तपदी। उखाणा नंबर 6। कोणत्याही रूढी परंपरेत आहे विज्ञानाचे धागे दोरे, रावांसह घेतले मी सप्तपदीचे फेरे। उखाणा नंबर 7। फूल आहे गंध आहे भाव आहे अंतरी, रावांसह चालले 7 पावलांवरी। उखाणा नंबर 8। 7 जन्माची सुरुवात सप्तपदीच्या 7 पावलात, रावांची पत्नी म्हणून धन्य झाले जीवनात। उखाणा नंबर 9। वाट जीवनाची झाली सुखद आणि आनंदी, रावांसोबत चालले आज सप्तपदी। उखाणा नंबर 10। सप्तपदीची 7 वचने निभावू एकमेकांसाठी, रावांचे नाव घेते खास तुमच्या आग्रहासाठी। तर मंडळी, हे होते सप्तपदीचे काही खास उखाणे। तुम्हाला हे उखाणे कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा आणि अजून अशा छानशा उखाण्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। चला तर मग, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच छानशा विषयासोबत। तोपर्यंत हसत रहा, आनंदी रहा आणि उखाणे ऐकायला तयार रहा। धन्यवाद।